नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक मागील आठवड्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या नांदूर नाका परिसरात गाडीला कट लागल्याच्या किरकोळ वादातून मोठं नाट्य घडलं। सनी धोत्रे आणि निमसे गटातील दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले। शनिवारी सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान धारदार शस्त्रांचा वापर करून दोघांमध्ये हाणामारी झाली। सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी भाजपाचे माजी सभापती तथा नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह धोत्रेंच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या मारहाणीत जखमी झालेला राहुल धोत्रे याच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। अखेर आज सकाळच्या सुमारास राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान उद्धव निमसे यांनीही धोत्रे गटाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळत या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, राजकीय हेतूने माझी बदनामी केली जाते, उलट मी वाद सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। पोलिसांवर माझा विश्वास आहे, ते योग्य तपास करतील असं निमसे यांनी स्पष्ट केलं होतं। तर धोत्रे यांनी सुद्धा निमसे परिवारानं हल्ला केल्याचा आरोप केला होता। मात्र आता धोत्रेचा मृत्यू झाल्यानं निमसे गटावर 307 ऐवजी 302चा गुन्हा दाखल होणार असल्याचं समजतंय। यावेळी शिवसैनिकांनी देखील पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याचं निवेदन दिलंय। या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस आता अधिक तपास करतायत। इतर गुन्हे दाखल करण्याचं काम आडगाव पोलीस करतायत। गेल्या अनेक दिवसापासून गंभीर जखमी असलेल्या राहुल धोत्रेच्या मृत्यूमुळे धोत्रे कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।